त्यांनी ज्या प्रकारे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलंय, सरकारच्या माध्यमाने विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, विविध डेव्हलपमेंटची कामं, विकासाची कामं केली, म्हणून लोकांच्या पहिल्या पसंतीचं हे महायुतीचं सरकार झालेलं आहे। आपण जर पाहिलं असेल की फेक नॅरेटिव्ह जे चाललं, लोकांना खोटं बोलण्याचा प्रयत्न जो लोकसभेमध्ये झाला तो आता होणार नाही। लोकांनी ते हाणून पाडला। हरियाणामध्ये पण आपण पाहिलं, फक्त विकासाच्या नावावरती जे लोक मतदान करतील, मी आपल्या सगळ्यांच्या वतीने या मतदारसंघातील सगळ्यांना सांगू इच्छितो की अक्कलकुवामधून आमचा दादा उभे आहेत, त्यांचे चिन्ह आहे धनुष्यबाण, त्यांना मोठ्या मताधिक्याने जे आहे ते आपण निवडून द्या। जसं काम आम्ही 2.5 वर्षामध्ये केलं तसंच पुढचे 5 वर्षामध्ये त्याच्यापेक्षा चांगलं काम जे आहे ते आम्हाला करायचं आहे। म्हणून जे आहे महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये येणं गरजेचं आहे। आता परत सगळे सर्वे जर असतील, सगळे सर्वे महायुतीच्या बाजूनीच आहे आणि महायुतीचं सरकार जे आहे ते स्थापन होईल। संजय राऊतांनी टीका केलेली की 25 कोटी रुपये जे ते शिंदे गटाच्या उमेदवारांना देण्यात आलेले आहेत, ते त्याच्यातून बाहेरच निघत नाही। तोच विषय रोज 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 रोज, मला वाटतं लोक कंटाळले त्यांना। दादा, हे जे सर्वे आलेले लाडकी बहीण योजनेचा इम्पॅक्ट म्हणावं लागेल। लाडक्या बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ही योजना एवढी यशस्वी झाली की 2.5 कोटी महिलांपर्यंत, भगिनींपर्यंत ही योजना पोहोचली। मला वाटतं याच्या अगोदर कुठलंही सरकार नसेल की एवढा रोबस्ट पद्धतीने ही योजना कोणी पोहोचवली असेल। आणि मला वाटतं बहिणी ज्या आहेत आता त्यांनी ठरवलेलं आहे की ज्या सरकारने आपल्यासाठी या योजना आणल्या त्या सरकारच्या मागे खंबीरपणे उभं राहायला पाहिजे। तोच उत्साह जो आहे तो मला इथे या सभेमध्ये देखील दिसला, तोच उत्साह बाकी महाराष्ट्रामध्ये गेल्यावरती देखील मला दिसतो। आणि मला पूर्ण विश्वास आहे लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या 100% महायुतीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना जे आहे हे मतदान करून मोठ्या मताधिक्याने निवडून। उद्धव ठाकरे यांच्या बॅगा चेक करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवरती आरोप केलेले की हे सत्ताधाऱ्यांचे कारस्थान आहे, त्यामुळे आमच्या बॅगा तपासण्यात येत आहे का? एवढं कशाला आगपाखड झालं पाहिजे? मला वाटतं प्रोसिजर आहे। लोकसभेमध्ये मुख्यमंत्री, सिटिंग मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या बॅगा तपासल्या होत्या, त्यांनी कधी हा व्हिडिओ नाही केला, त्यांनी कधी हा प्रश्न नाही विचारला। तर मला वाटतं प्रोसिजर आहे, लोक प्रोसिजर फॉलो करतायत। मला वाटतं आपण सगळ्यांनी त्यांना सहकार्य केलं पाहिजे।